नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाज्योती संस्थेकडून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठीची पूर्वप्रशिक्षण योजना असते. तर त्याच्यासाठी जी चाळणी परीक्षा असते, तर त्या चाळणी परीक्षेचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरले, तर तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरले आहेत, तर त्या पदासाठी जी चाळणी परीक्षा असते, त्याचं या ठिकाणी वेळापत्रक दिलेलं आहे. सर्वप्रथम मिलिटरी आणि पोलीस भरतीसाठी जी चाळणी परीक्षा होणार आहे, तर ती 8 ऑगस्ट 2026 ला होणार आहे. तर याच्यामध्ये एकूण 4 सत्रांमध्ये तुमचे पेपर होणार आहेत. 10 ते 11 असेल पहिलं सत्र, दुसरं सत्र 12 ते 1 असेल, तिसरं सत्र 2 ते 3 असेल आणि चौथं सत्र 4 ते 5 असेल. तर हॉल तिकीटवर ज्या शिफ्टमध्ये तुमचा पेपर असेल, तर त्या शिफ्टनुसार तुमचे त्या ठिकाणी पेपर होणार आहेत. त्याच्यानंतर आपण खाली बघू शकतो की एस-एस-सीसाठी जी चाळणी परीक्षा असेल, एस-एस-सी असेल किंवा IBPS असेल, बँकिंग असेल, रेल्वे असेल, तर त्यांची जी परीक्षा होणार आहे, तर ती 9 ऑगस्टला होणार आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही 9 ऑगस्टला ती परीक्षा होणार आहे. तर त्याच्यानंतर त्यांची जी वेळ असेल, तर ती वेळ सकाळी 9 ते 11 मध्ये पहिली शिफ्ट असेल. त्याच्यानंतर दुसरी जी शिफ्ट असेल, तर ती 12 ते 2 मध्ये असेल. त्याच्यानंतर आपण खाली बघू शकतो की MBA आणि CATसाठी या ठिकाणी तुम्हाला तारीख दिलेली आहे. 9 ऑगस्टलाच त्यांची चाळणी परीक्षा होणार आहे आणि त्यांचा जो पेपर आहे, तर तो 3 ते 5 या वेळेमध्ये त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर टेट म्हणजे शिक्षक भरतीसाठी जी पात्रता परीक्षा असते, त्याच्यासाठी तुम्हाला 10 ऑगस्टला तुमचा पेपर होणार आहे आणि 10 ऑगस्टला 10 ते 12 या वेळेमध्ये त्यांनी परीक्षा आयोजित केलेली आहे. त्याच्यानंतर UGC नेट असेल किंवा सेट असेल, त्याच्यासाठी 10 ऑगस्टला तुमचा पेपर होणार आहे. 1 ते 3 या वेळेमध्ये हा पेपर त्यांनी आयोजित केलेला आहे. त्याच्यानंतर वेगळ्या प्रकारच्या ज्या फॉरेन लँग्वेज असतील, तर त्यांच्यासाठी 10 ऑगस्टला तुमची चाळणी परीक्षा होणार आहे आणि ही चाळणी परीक्षा 4 ते 5 या वेळेमध्ये या ठिकाणी होणार आहे. तर या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की तुमचं हॉल तिकीट कधी येणार आहे किंवा जे प्रवेशपत्र असतं, तर ते कधी महाज्योती संस्थेकडून जाहीर करण्यात येणार आहे. तर याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की परीक्षेच्या 3 दिवसापूर्वी तुमचं जे हॉल तिकीट असेल, तर ते हॉल तिकीट महाज्योती या संस्थेचं जे ऑफिशियल वेबसाईट आहे, तर त्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांनी तुमची जी परीक्षा आहे, तर ती परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. संगणकाच्या CBT बहुपर्यायी पद्धतीने तुमची परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमचं जे हॉल तिकीट आहे, तर ते परीक्षेच्या 3 दिवसा अगोदर रिलीज केलं जाईल आणि ते तुम्हाला महाज्योती संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करायचं आहे. त्याच्यामध्ये जे सत्र दिलेलं असेल, तर त्या सत्रानुसार तुमचा पेपर त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या ठिकाणी तुमचं ठिकाणसुद्धा त्या ठिकाणी मेन्शन केलेलं असेल. तर त्यासाठी तुम्ही हॉल तिकीटसाठी तुम्ही या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर तुम्हाला ते उपलब्ध करून देण्यात येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रवेशपत्र संदर्भात काही अडचणी असतील किंवा शंका असेल, तर तुम्ही या हेल्पलाईन क्रमांकावर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. तसंच या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत, तर त्या सूचनासुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर अशा पद्धतीने आपण जे महाज्योतीसाठी फॉर्म भरलेले होते, त्यांच्या चाळणी परीक्षेचं या ठिकाणी वेळापत्रक दिलेले आहे. तर तुम्ही हे व्यवस्थितरित्या या ठिकाणी बघू शकता आणि तुमचा पेपर त्या ठिकाणी कधी आहे ते लक्षात या ठिकाणी घेऊ शकता. तर धन्यवाद. अशाच प्रकारचे अपडेटचे व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.